विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स में तुमचं स्वागत आहे. इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन एलिमेंट 2च मिनिटात एक्सप्लेन करणार आहे. पहिल्यांदा या टॉपिक मधलं काय करायचं सांगतो तुम्हाला. ही मॅग्नेटिक मोमेंटचा फॉर्म्युला. काय फॉर्म्युला? म्यू इक्वल्स टू रूट मध्ये n इंटू ब्रॅकेट n+2. बोहोर्स मॅग्नेटॉन हे त्याचं युनिट आहे. आता हे n म्हणजे काय? नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. एक छोटंसं एक्झाम्पल घेऊया का आपण. समजा मी Fe2+ असं एक्झाम्पल घेतलं. Fe2+. मला सांगा मग आयनसाठी ॲटॉमिक नंबर किती आहे? आता सांगतो. स्कँडियम, टिटॅनियम किंवा टायटॅनियम तुम्ही म्हणता, व्हॅनॅडियम, क्रोमियम आणि मँगॅनीज. नंतर आयर्न आहे म्हणजे किती? 26. मग आयर्नसाठी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं असतं रे? एक तर ऑर्गॉन, त्यानंतर तुम्हाला माहिती आहे 3d6 आणि 4s2 हे असं येणार. पण Fe2+ याचा अर्थ हे 2 इलेक्ट्रॉन त्याला डोनेट केलेत. मग डी ऑर्बिटलमध्ये 6 इलेक्ट्रॉन आहेत. आता 6 इलेक्ट्रॉन आहेत पण एंटर होत असताना ते सिंगली एंटर होणार. 1 2 3 4 5 आणि हा 6वा इलेक्ट्रॉन इथं. मग हे 4 आहेत ते अनपेअर्ड आहेत ना. मग झाली काही यांची व्हॅल्यू 4. तुमच्या लक्षात आलेलं आहे. बरं Fe3+ असतं तर तिसरा इलेक्ट्रॉन ह्यातला गेला असता, मग 3d5 आला असतं. मग इथं हा इलेक्ट्रॉन नसताच आला. मग यांची व्हॅल्यू 5. क्लिअर? ओके. नेक्स्ट क्वेश्चन कुठला काढला? लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड्स त्यातल्या सिमिलॅरिटी अँड डिफरन्स. मी असे प्रश्न तुम्हाला करायला लावतोय की ते येण्याचे चान्सेस खूप आहेत. टॉपिक खूप मोठा आहे. आपल्याला शून्यातून सुरुवात करायची, लक्षात घ्या. सगळेच लाईन टू लाईन क्वेश्चन इम्पॉर्टंट असतात. प्रत्येक लाईन इम्पॉर्टंट आहे. पण होणार आहे का आता या स्टेजला? नाही ना. आपण करायचं आहे ना, जेणेकरून सांगतोय तेवढं करा. तर बाकी जास्त बोलत नाही मी. लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड मधला डिफरन्स अँड सिमिलॅरिटीज करा. जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 3D सिरीज, 4D सिरीज, 5D आणि 6D सिरीज तुमच्या पुस्तकात दिलेल्या आहेत. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन परफेक्ट करा. जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन टॉपिकच्या सुरुवातीलाच दिलंय. त्यानंतर कॅटलिस्ट, पेज नंबर 174 काढा. त्यात वेगळे वेगळे कॅटलिस्ट आणि त्याचे युजेस दिले, कुठं वापरतात ते दिलंय. मी तुम्हाला सांगतो. जस्ट आपण एक घेऊया आपण. MnO2 acts as a catalyst for decomposition of KClO3, potassium chlorate. अमोनिया बाय हेबर्स प्रोसेस मध्ये MOFE, मोलर आणि Fe यूज ॲज अ कॅटलिस्ट. कोबाल्ट थोरियम अलॉय, फिशर ट्रॉप्स. मी आपल्या एका पेपरमध्ये बघितलंय. कोबाल्ट थोरियम अलॉय ही ऑप्शन होतं, लक्षात घ्या. म्हणजे फिशर प्रोसेस आणि गॅसोलिन म्हणजे पेट्रोल तयार करण्यासाठी. निकेल, रेनी निकेल, पुन्हा व्हॅनाडियम पेंटॉक्साइड, सगळे जे कॅटलिस्ट नावं दिलेत ना, MCQ म्हणून येऊ शकतं. नंतर प्रॉपर्टीज ऑफ इंटरस्टिशियल कंपाऊंड्स करा. इझी आहेत एकदम. प्रॉपर्टीज करत असताना तुम्हाला सांगू का, ते एखादं कंपाऊंडचं एक्झाम्पल लक्षात ठेवा. ते कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज लक्षात राहिल्या की इंटरस्टिशियलचे कंपाऊंड तशाच प्रॉपर्टी असणार आहेत. ओके. पोटॅशियम डायक्रोमेट प्रिपरेशन, त्याच्या काही रिॲक्शन्स, युजेस, ऑक्सिडायझिंग एजंट आहेत ना दोघं पण, हे करा. आता मेटलर्जी आणि त्याची डेफिनेशन, मला जरा डाऊट आहे बरं का की हा प्रश्न कदाचित 3 मार्काला ते विचारू शकतील, कारण इझी पार्ट आहे. आता मी तुम्हाला सांगतो. मेटलर्जी तुम्हाला माहिती आहे का? एक्स्ट्रॅक्शन फ्रॉम इट्स ओअर इज कॉल्ड मेटलर्जी. पण त्या एक्स्ट्रॅक्शनमध्ये पायरो म्हणजे हीटचा यूज होईल. हायड्रो म्हणजे इथं थोडक्यात सोल्युबिलिटी संबंध येतोय. इलेक्ट्रो तुम्हाला एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियम ते माहिती आहे. पण डेफिनेशन करा बाळांनो, येणार परीक्षेत असं मला वाटतंय हा प्रश्न बरं का. लास्ट इयर पण मी असं 2-3 प्रश्नांना बोललो होतो, नेमके तेच प्रश्न परीक्षेत आले होते. आणि खरं सांगू का, आपलं चॅनल ग्रो होण्याचं कारण पण हेच आहे. अगदी 3 वर्षापासून जे IMP क्वेश्चन देतोय ते येतच परीक्षेत. मग ही डेफिनेशन काय माहिती आहे का पायरोची? अ प्रोसेस इन विच ओर इज रिड्यूस्ड टू मेटल ॲट हाय टेम्परेचर. पायरो हाय टेम्परेचर. हायड्रोमध्ये ॲक्वियस सोल्युशन दिले या पेज नंबर. आणि इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन म्हटलं की इलेक्ट्रोकेमिस्ट्री. ओके. त्याच्यानंतर एक्स्ट्रॅक्शन ऑफ आयर्न सांगू का तुम्हाला. मग आयर्नचं मेन ओअर कुठला आहे ते विचारतील तुम्हाला. त्याच्यामध्ये वेगवेगळे झोन आहेत. झोन ऑफ कंबशन, झोन ऑफ रिडक्शन, त्यातल्या रिॲक्शन्स विचारतील. केल्याच पाहिजेत आपल्याला. झोन ऑफ कंबशन, झोन ऑफ रिडक्शन, त्या रिॲक्शन्स. त्याच्यानं तुम्हाला सांगतो लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन मोस्ट इम्पॉर्टंट आणि त्याचे कॉजेस. ते केमिकल ट्विन्स वगैरे तुमच्या पुस्तकात आहे का ते बघा. म्हणजे तुम्हाला सांगू का की या टॉपिकमध्ये जर तुम्ही स्कँडियम पासून झिंक पर्यंत इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन व्यवस्थित लिहायला शिकला तुम्ही, ओके, तर तुम्हाला
प्रश्न कसा येऊ शकतो याच्यावरचा प्रश्न तुम्हाला जमवू शकतो. पण त्याचबरोबर मी तुम्हाला सांगतो Fe2 प्लस म्हणजे 3d6 हे असं कॉन्फिगरेशन होतं आणि n इक्वल्स टू किती होतं 4 आणि Fe3 प्लस म्हणलं की d ऑर्बिटलमध्ये 5 इलेक्ट्रॉन होते म्हणजे d ऑर्बिटल हाफ फिल्ड झालं की नाही. आता हे d ऑर्बिटल जर हाफ फिल्ड असेल किंवा कम्प्लिटली फील्ड असेल तर स्टेबल असतं. मग सांगा बघू Fe2 प्लस जास्त स्टेबल आहे का Fe3 प्लस? ऑब्व्हियसली Fe3 प्लस. मग वाक्य काय लिहिणार तुम्ही पहिल्यांदा Fe2 प्लस आणि 3 प्लस असं कॉन्फिगरेशन लिहून दाखवणार ओके आणि त्यानंतर लिहिणार d ऑर्बिटल इज मोर स्टेबल व्हेन इट इज हाफ फिल्ड आणि फॉर Fe3 प्लस d ऑर्बिटल इज हाफ फिल्ड हेन्स इट इज मोर स्टेबल दॅन Fe2 प्लस स्टॅबिलिटी. मग Mn2 प्लस आणि Mn3 प्लस मँगेनीज ॲटॉमिक नंबर 25 म्हणजे 25 म्हणजे काय येणार माहिती आहे का की ऑर्गॉन 25 3d5 आणि 4s2. मग याचा अर्थ Mn मी 2 प्लस फक्त जर म्हटलं ना Mn2 प्लस तर हे 2 इलेक्ट्रॉन दिले की हाफ फिल्ड झालं ना. मग Mn2 प्लस जास्त स्टेबल आहे Mn3 प्लस पेक्षा पण Fe3 प्लस जास्त स्टेबल आहे Fe2 प्लस पेक्षा. हे इम्पॉर्टंट आहे. आणि तुम्हाला सांगतो क्रोमियम आणि कॉपरचं एक ॲबनॉर्मल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे म्हणजे एक्सपेक्टेड पेक्षा ऑब्झर्व्ड वेगळं असतं. परत तेच क्रोमियम म्हणजे 3d4 येतं 3d4 स्टॅबिलिटीसाठी 5 इलेक्ट्रॉन पाहिजेत हाफ फिल्ड 3d4 आहे ना मग एक इलेक्ट्रॉन 4s2 कडून 4s3d कडे जातो क्रोमियममध्ये आणि कॉपरमध्ये पण तसंच होतं. त्यामुळे तुम्ही हे कॉन्फिगरेशन मोस्ट इम्पॉर्टंट आहे लक्षात घ्या हे विचारतात त्यामुळे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. एवढेच प्रश्न करा. हा खूप प्रश्न अवघड आहेत त्याच्यात आहेत रिॲक्शन्स वगैरे भरपूर आहेत त्याच्यात. मी तुम्हाला सांगू का जुन्या सिलेबसमध्ये हे जे CrO4 वगैरे जे होते ना त्याचे स्ट्रक्चर्स विचारले जायचे बरं का बाळांनो. आणि तुमच्या नवीन पुस्तकात मला त्याप्रमाणे स्ट्रक्चर नाही दिसलं नाही. पुस्तकाच्या बाहेर जाऊ नका माझं एक सजेशन राहील तुम्हाला. बघा बरं झालं हे बघितलं मी. विच ऑफ द फॉलोइंग इज डायमॅग्नेटिक. डायमॅग्नेटिक हा मॅग्नेटिकसाठीच फॉर्म्युला आहे ना. मग यांची व्हॅल्यू जर 0 आली तर झाला की तो डायमॅग्नेटिक. हे लक्षात घ्या यांची व्हॅल्यू काय आली 0 की तो काय होणार आहे डायमॅग्नेटिक. स्कँडियम 3 प्लस हा डायमॅग्नेटिक आहे असं वाटतंय बघा. स्कँडियमचा ॲटॉमिक नंबर 21 आहे म्हणजे ऑर्गॉन येणार 3d1 आणि 4s2. मग स्कँडियम 3 प्लस जर म्हणलं तर हे 3 इलेक्ट्रॉन डोनेट केल्यानंतर d ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉनच नाही आहे म्हणजे यांची व्हॅल्यू 0 आली ना. आलं का ध्यानात. ओके मोस्ट स्टेबल कोण आहे ओके अलॉय ॲप्लिकेशन्स युजेस बोहोर्स मॅग्नेटॉन म्हणजे तुम्हाला मी सांगतो ॲटॉमिक नंबर जरी तुम्हाला दिला असेल तरी ओळखता आला पाहिजे डायमॅग्नेटिक आहे का पॅरामॅग्नेटिक आहे फेरोमॅग्नेटिक आहे. ओके आयन दिला असेल तरी ओळखता आलं पाहिजे. ठीक आहे मग चांगला चाललाय अभ्यास चाललाय. ओके कसा चाललाय अभ्यास छान चाललाय. ओके पुढं काय व्हायचं ठरवलंय अरे पहिला एक्झाम तर होऊ दे ना. काय बोलतोय तुमच्या लक्षात आलं का तुम्हाला ना हे प्रश्न विचारले जात आहेत तुम्ही छान चाललंय म्हणायचं आणि अभ्यासावर फोकस ठेवायचं. ओके मग झालं का. काही खरं सांगू का आपल्या वडिलांच्या काही मित्रांना दुसरं काही उद्योग नव्हतंच असतो ते आपली हुशारी त्यांना दाखवायची असते. मी बऱ्याचशा उदाहरणं तुम्हाला सांगतोय. येतात घरात कसा चाललाय अभ्यास विचारतात किती मॉक टेस्ट दिल्या मग माझ्या मुलीनं 17 दिल्या तुमच्या मुलानं किती दिल्या काय करायचं आहे आपलं तुम्हाला तुमच्या मुलीनं 17 दिल्या ना मॉक टेस्ट. ओके मेन पॉईंट काय हा फार विचित्र इश्यू आहे. ह्यातून आपल्याला दुर्लक्ष करायचं आणि अभ्यासावर फोकस करायचं. ठीक आहे मग ऑल द बेस्ट.